मित्रांनो, तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस सुरू केला आहे किंवा करायचा विचार करताय, पण तुम्हाला भीती वाटते की परदेशात तुमचा माल कोण खरेदी करणार, बायर कसा शोधायचा. बरं, समजा तुम्हाला बायर मिळाला, पण तो फसवणूक तर करणार नाही ना. तिथं आपला माल कोणत्या भावाने विकला जाईल. जर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एका रिपोर्टमध्ये मिळाली तर होय, 90% नवीन एक्सपोर्टर या एका रिपोर्टबद्दल जाणून घेत नाहीत आणि म्हणूनच त्यांचा बिझनेस फेल होतो. या रिपोर्टचं नाव आहे कमर्शियल रिसर्च रिपोर्ट. हा रिपोर्ट काय आहे आणि तो तुमचा बिझनेस कसा वाचवू शकतो, हेच आज आपण सोप्या मराठीत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, कमर्शियल सर्च रिपोर्ट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या उत्पादनाचा कुंडली रिपोर्ट असतो. जेव्हा तुम्ही परदेशात माल विकायचा विचार करता तेव्हा हा रिपोर्ट तुम्हाला 4 मोठ्या गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, खरी मागणी म्हणजेच ॲक्च्युअल डिमांड. तुम्ही निवडलेल्या देशात तुमच्या मालाला नक्की किती मागणी आहे, तिथं आयात वाढते की कमी होते हे यातून स्पष्ट समजते. दुसरी गोष्ट, बायर्सची यादी म्हणजे जेन्युइन बायर लिस्ट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या देशात सध्या कोणकोणत्या मोठ्या कंपनी किंवा होलसेलर्स तुमचा माल खरेदी करत आहेत त्याचे नाव, ईमेल आणि फोन नंबर या रिपोर्टमध्ये असतात. तिसरी गोष्ट आहे किमतीचा अंदाज म्हणजेच प्राइसिंग सिक्रेट्स. तुमचे स्पर्धक देश, उदाहरणार्थ चीन किंवा बांगलादेश, तिथल्या मार्केटमध्ये काय भावाने माल विकत आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमची किंमत ठरवणं सोपं जातं. चौथी गोष्ट आहे सरकारी नियम म्हणजेच रूल्स अँड टॅक्सेस. त्या देशात माल पाठवण्यासाठी किती कस्टम ड्युटी म्हणजेच टॅक्स लागेल आणि कोणते कागदपत्रे लागतील हेही त्यात दिलेलं असतं. आता तुम्ही विचाराल, सर हा रिपोर्ट मिळणार कुठे? तर याचे 2 मार्ग आहेत. एक आहे सरकारी मार्ग. तुम्ही भारत सरकारच्या DGFT वेबसाईटवर किंवा तुमच्या उत्पादनाच्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलकडे म्हणजेच EPC संपर्क करून हा डेटा मिळवू शकता. प्रायव्हेट कंपन्या, बाजारात अनेक व्यावसायिक डेटा कंपन्या आहेत ज्या ठराविक फी घेऊन तुम्हाला हा पूर्ण रिपोर्ट तयार करून देतात. तर मित्रांनो, कोणत्याही देशात डोळे झाकून माल पाठवण्यापूर्वी हा कमर्शियल सर्च रिपोर्ट नक्की तपासा. त्यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल. तुम्हाला तुमच्या उत्पादनासाठी परदेशी बाहेर शोधण्यात काही अडचण येत आहे का? मला काही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या बिझनेस पार्टनरसोबत नक्की शेअर करा. अशाच बिझनेस टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.